चला तर या पार्सलची ना मी वाटच पाहत होते. तो फायनली आला आहे. तर काय आहे हे तर मी शेअर करेनच तुम्हाला. पण त्याआधी ना मॉर्निंगचं थोडंसं रुटीन. इकडं मला राईस बनवायचं होतं म्हणून ना पटापट तांदूळ वगैरे निवडून घेतला आणि एक साईडला कुकर लावून दिला. आणि हे सोयाबीन रात्री भिजत घातले होते, त्याचं पण पाणी चेंज करून घेतलं, कारण पाणी नाही चेंज केलं तर स्मेल येऊ शकते. आणि त्यात दुसरं पाणी घालून ठेवून दिलं. आणि मला गवारीची भाजी बनवायची होती. भात एक साईडला लावला आहे, सो भाजी पण पटापट इकडं बनवून घेतली. आणि जे एक्स्ट्राचं किराणा आणलं होतं ना, तो पण व्यवस्थित आवरून ठेवून द्यायचं होतं, कारण आत्ताच वेळ आहे म्हणून झोपली असलं ना की असे कामं मला काढून घ्यावं लागतं. सो पटापट ते पण काढून ठेवून दिलं. आणि जे जे आता सध्या लागणार आहेत ना ते गोष्टी डब्यात भरून ठेवून दिल्या. आणि जे नाही लागणार आहेत तर तशाच ठेवून दिल्या. आणि ही डाळ होती जे खूप दिवसापासून आणून तसंच ठेवले होते. उन्हात घालायचं म्हटलं तरी काय ऊन नाही आहे, आभाळ आला आहे म्हणून फक्त निवडून ठेवून दिली. आणि लागणारी थोडीशी डाळ डब्यात काढून घेतली. आणि बघा, मुलांना कितीही खेळणे घरात असू दे, अशा गोष्टींची त्यांना खेळायचंच असतं. आणि आदूचं काय चाललंय तर तिला ना नवीन काही आणलं ना की दाखवायचं असतं. हे कशासाठी यूज होणार आहे तिलाच माहिती, पण ती घेतली आहे आणि तिला दाखवायचं होतं तर मी शेअर केले तुमच्यासोबत. आणि जे पार्सल मी तुम्हाला बोललेले ना सुरुवातीला, तो हाच ड्रेस आहे, जे की मी कलर थोडासा वेगळा मागवला होता, पर्पल होता पण हा निळा आला आहे. पण क्लॉथच्या मानानं खूप छान आहे. मीशोवरून ऑर्डर केला आहे, खूप मस्त क्लॉथ आला आहे. तर इथं सेंड करते आजच्या ब्लॉगला. चलो बाय.